देव तारी त्याला कोण मारी अशी एक म्हण आहे। असाच एक प्रकार 47 वर्षीय रोहिताश सोबत घडली। याच्यावर आता आयसीयू मध्ये उपचार सुरू आहे, तसेच त्यांची तब्येत आता स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांनी रोहिताशला स्वतः मृत घोषित केलं होतं। एवढंच नव्हे तर त्याचा मृतदेह रुग्णालयातील शवगृहात 2 तास डीप फ्रीज मध्ये ठेवण्यात आला। रोहिताशनं झुंझुनू जिल्ह्यातील एका सेवा संस्थांच्या आश्रमात राहत होता। त्याला बोलता आणि ऐकू येत नव्हतं। गुरुवारी दुपारी रोहिताशची तब्येत बिघडली आणि त्याला झुंझुनूच्या बीडीके रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान दुपारी 1 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। मृत घोषित केल्यानंतर रोहिताशच्या शरीराला रुग्णालयातील शवघरात ठेवण्यात आलं, जेथे जवळपास 2 तास त्याला रुग्णालयातील शवपेटीत ठेवण्यात आलं। पोलीस आल्यानंतर पंचनामा करून इतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या। दुपारी 4 वाजता रोहिताशचा मृतदेह सेवा संस्थातील पदाधिकाऱ्यांना सोपवण्यात आला। सायंकाळी 5 वाजता रोहितेशचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून झुंझुनू येथील पंचदेव मंदिराजवळील स्मशानभूमीत नेण्यात आला। इथं रोहिताशचा मृतदेह चितेवर ठेवल्यावर त्याचा श्वासोच्छवास सुरू झाला आणि शरीराची हालचाल सुरू झाली। हे पाहून उपस्थित लोक घाबरले। तात्काळ यानंतर रुग्णवाहिका बोलावून रोहिताला रुग्णालयात नेण्यात आलं। या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली। रोहिताशचा खरोखरच मृत्यू झाला होता की रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला चुकून मृत घोषित केले होते, या सर्व बाबींचा तपास समिती आपल्या अहवालात देणार आहे। पण 2 तास डीप फ्रीजमध्ये ठेवलेले शरीर श्वास कसं घेऊ शकले असते, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कदाचित खरोखरच काही चमत्कार घडला होता का? या प्रश्नाची उत्तरे तपासणीनंतर मिळू शकतील। मात्र या घटनेने झुंझुनू मधील सर्वांनाच धक्का बसलाय।